नमस्कार मित्रांनो, मंगेश देवकर ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला एक प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन आणलेलं आहे आणि ते जोडायचं आहे। तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो। खाली दाखवायचं। हा आहे आपला एनआरव्ही, नॉन रिटर्न वॉल किंवा चेक वॉल म्हणजे त्याला। त्याच्यात बॉल आहे आणि हे विहिरीमध्ये रिटर्न पाणी जाऊन देत नाही। विहीर तिकडे दाखवा एक मिनिट। हा, ती विहीर आहे आपलं विथ रिटर्न। तर त्या विहिरीमध्ये रिटर्न पाणी जाऊन देत नाही, त्यासाठी हा एनआरव्ही बसवलाय। इथं प्रॉब्लेम आपला असा आहे की हे दोन पाईप आहेत, एक पाईप आहे मोटरीचा आणि एक पाईप आहे सोलारचा। आता सोलार चालू करायच्या वेळेस सोलारचा पाईप जोडायचा आणि मोटरच्या वेळेस मोटरचा। तर हे आपल्याला रोजचं काम होतं, ते कमी करण्यासाठी आपण हा वाय आणलेला आहे। ही वाय काय करणार, आपण ह्या एनआरव्हीला आपण हा फ्लॅन जोडणार आणि दोन पाईप ह्या ठिकाणी जोडणार। पण अडचण अशी आणखी त्याच्यात की ज्यावेळेस आपण सोलार चालू करणार त्यावेळेस सोलारच्या मधून येणारे पाणी ही मोटरच्या पाईपातून रिटर्न जाऊ नये आणि वाईस वर्सा मोटरचं पाणी सोलार मधून जाऊ नये। त्यासाठी आपण हे सोल्युशन आणलंय त्याला। हा नवीन टाईपचा एनआरव्ही। तर ह्याचं काम कसं आहे, ज्यावेळेस आपण या ठिकाणी जोडतो, जोडलं का ज्यावेळेस पाणी येतं हे असं जोडायचं। ज्या दिशेला पाणी, इकडून समजा पाणी येतं, ह्या साईडने पाणी आलं की या साईडने हा फ्लॅंज असा ओपन होतो आणि पाणी पाईप मधून पुढे जातं। आणि ज्यावेळेस पाणी बंद करतो त्यावेळेस हे बंद होतं। असे दोन जर आपण टाकले या ठिकाणी तर आपल्याला रोजचं काम कमी होणार, पाईप काढायचं आणि जोडायचं। तर त्यासाठी आपण आता हे जोडणार आहेत वाय आणि हा एनआरव्ही। ह्याला फ्लॅट टाईप एनआरव्ही म्हणतो आपण। ह्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे, ही कमी स्पेस मध्ये बसतो। दुसरी गोष्ट, ह्याची प्राइस पण कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे। आता हा मोठा जो एनआरव्ही आहे त्याची समजा 4-5 हजार असेल तर हा आपल्याला 700-800 मध्ये मिळून जातो। हा 3 इंचीचा आहे, असं 2 इंची, 3 इंची, 4 इंची, 5 इंची, 6 इंची असं अवेलेबल आहे ते। तर हा जोडूयात आपण आणि हा जोडल्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो शॉर्ट। पण जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल आणखीन कसं जोडायचा तर खालच्या लिंकवर क्लिक करा आणि युट्यूबला पूर्ण व्हिडिओ पहा।